यानंतर ठाण्याला जाऊयात। आज होणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीमधून भाजपने माघार घेतलेली आहे। वरिष्ठांच्या आदेशानंतर भाजपने महापौर पद आणि उपमहापौर पदावरील उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची माहिती ठाणे भाजप अध्यक्ष संदीप लेले यांनी दिलेली आहे। त्यामुळे साहजिकच बहुमतात असलेल्या शिवसेनेसाठी महापौर पदाची निवडणूक ही केवळ आता औपचारिकता असणार आहे। दरम्यान आज होणाऱ्या निवडीच्या वेळी उद्धव ठाकरे देखील ठाण्यात उपस्थित असतील। त्याची तयारी म्हणून पालिकेच्या आवारामध्ये आपण पाहू शकतोय सगळी तयारी करण्यात आलेली आहे। थेट जाऊयात ठाण्याला। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। अक्षय, आज ठाणेकरांसाठी मोठा दिवस आहे। महापौर निवडला जाणार आहे आज ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि त्याआधीच भाजपने आता माघार घेतली आहे। थेट शिवसेनेचा महापौर होणार असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही। त्यामध्ये अजूनही एक ट्विस्ट आहे, तो म्हणजे शिवसेनेचे जे महापौर आहेत त्याची अजून तो होईलच, कारण की शिवसेनेला बहुमत आहे। तर देखील राष्ट्रवादीने अजूनही माघार घेतलेले नाही, त्याच्यामुळे मतदान हे होणार हे नक्की आहे। पण मतदान आता कोणाच्या पक्षाने होते, त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि भाजप स्वतः भाजपचे नगरसेवक आहेत ते यावेळी उपस्थित असणार आहे का, ते मतदान करणार आहेत का, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे। तर देखील भाजपने माघार घेतलेली आहे, शिवसेनेचा महापौर होणार हे निश्चित आहे। पण राष्ट्रवादी मात्र स्वतःचा पवित्र अजून कायम ठेवून आहे, त्यांनी अजूनही माघार घेतलेली आहे। उद्धव साहेब स्वतः या ठिकाणी येणार आहेत, उद्धव ठाकरे येणार आणि ते स्वतः गॅलरीत बसून हा सगळा जो महापौर निवडीचा हा जो प्रसंग आहे ते बघणार आहे। त्याच्यानंतर एकदा का महापौर निवडला गेला त्याच्यानंतर संपूर्ण ठाण्यामध्ये टेंभी नाक्यापर्यंत ही मिरवणूक निघेल। त्या मिरवणुकीमध्ये भाजपचे सगळे नगरसेवक असतील, त्याचबरोबर भाजपचे सगळे आमदार खासदार असतील आणि पालकमंत्री आणि स्वतः उद्धवजी ठाकरे हे त्या एका ट्रकवर असणार आहेत आणि अशी ही भव्य मिरवणूक काढली जाणार आहे। दुपारपर्यंत ही मिरवणूक चालणार आहे आणि आपण बघू शकतो त्या ठिकाणी जी पालिका आहे ती पालिका खूप मोठ्या प्रमाणात सजवण्यात आलेली आहे आणि पालिकेच्या समोर देखील मोठे हत्ती ठेवण्यात आलेले आहेत। संपूर्ण पालिकेच्या आवारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सजावट करून भगवमय ही सगळी पालिका करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे हे येणार याच्या संदर्भातली सगळी तयारी आहे, जी जय्यत तयारी आहे। पालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा पुतळा देखील ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे पालिकेच्या आवारामध्ये सेनेने पूर्ण तयारी केलेली आहे। सेनेचा महापौर होणार हा सेनेला विश्वास आहे आणि त्याचमुळे अशा पद्धतीची तयारी पाहायला मिळते। थेट उद्धव ठाकरे देखील आज ही निवडणुकीची प्रक्रिया त्या ठिकाणी उपस्थित राहून पाहणार आहेत। अक्षय, तुर्तास धन्यवाद। या सगळ्या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहू।